आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. आ ख ख खमंग. ग ग गोकुळतू. हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. पंतप्रधान साजरा होत आहे आणि उद्या 4 डिसेंबर रोजी हा नौसेना दिन साजरा होत आहे. या नौसेना दिनानिमित्त पंतप्रधानांसह अनेक अतिमहनीय व्यक्ती या मालवणमध्ये दाखल होणार आहेत आणि यानिमित्त मालवण पूर्णपणे सज्ज झालेलं आहे. आपण आता मालवणचे बोर्डिंग ग्राउंड मैदानावर या ठिकाणी आपण पाहू शकतो की 3 हेलिपॅड या ठिकाणी बांधण्यात आलेले आणि याच अतिमहनीय व्यक्ती आहेत याच हेलिपॅडमध्ये उतरणार आहेत. हे तेच मालवणचे बोर्डिंग मैदान आहे आणि याच बोर्डिंग मैदानावर हे अतिमहनीय व्यक्ती हे या ठिकाणी उतरणार आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे हेलिपॅड या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे. तसेच याच मार्गावरून अतिमहनीय व्यक्तींचा ताफा हा राजकोट आणि तारकर्लीच्या दिशेने रवाना होणार आहे आणि त्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पूर्णपणे मालवणला पोलीस छावणीचे स्वरूप आलेले आहे आणि एकूणच आपण पाहू शकतो या बोर्डिंग मैदानाच्या बाजूला ज्या ठिकाणी हा महनीय व्यक्तींचा ताफा या मार्गावरून जाणार आहे त्या मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि बॅरिकेड्स वगैरे लावण्यात आलेले आहेत. शिवाय आज जशी काल रंगीत तालीम झाली त्याच पद्धतीने आजसुद्धा मालवण शहरासह तारकर्ली येथे सुद्धा रंगीत तालीम होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर अतिमहनीय व्यक्ती ज्या मार्गाने राजकोट आणि तारकर्ली येथे जाणार आहेत त्याच मार्गावर रंगीत तालीम ही पोलीस प्रशासन असेल नौदल असेल यांच्याकडून घेतली जात आहे. या रंगीत तालीम पाहण्यासाठी पूर्णपणे वाहतूक आहे ती बंद करण्यात येते आणि पूर्ण जो ताफा आहे तो या निमित्ताने ताफा पाहण्यासाठी पूर्ण कडेकोट पोलीस बंदोबस्तात हा ताफा राजकोट आणि तारकर्ली येथे रवाना होणार आहे आणि त्यासाठी प्रचंड असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. एकूणच आज ही रंगीत तालीम होणार आहे. काल नौदल आणि नौदलाच्या वतीने जी तारकर्ली ते रंगीत तालीम घेण्यात येते ती रंगीत तालीम काल घेण्यात आली नव्हती. फक्त लढाऊ विमाने आहेत यांचेच फक्त लढाऊ विमानांचीच फक्त रंगीत तालीम घेण्यात आली होती. म्हणजे जो सराव होता तो सराव करण्यात आला होता. आता आज शहरात सुद्धा रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी पंतप्रधान आणि यासह अतिमहनीय व्यक्ती आहेत या राजकोट आणि तारकर्ली येथे जाणार आहे नौसेना दिनासाठी. तेथे हा रंगीत तालीम ही पोलीस प्रशासनाच्या वतीने घेण्यासोबत बोलण्यासाठी आहेत लेफ्टनंट MR खोत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. एकूणच या कार्यक्रमाबाबत त्यांची काय भूमिका आणि मालवण म्हणून आणि एक सखा पाटीलचे प्राध्यापक आणि लेफ्टनंट MR खोत यांची काय प्रतिक्रिया हे आपण जाणून घेणार आहोत. सर एकंदरीत हा नौसेना दिन मालवणमध्ये साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक अतिमहनीय व्यक्ती ही मालवणमध्ये दाखल होत तारकर्ली येथे गेला होता आणि प्रत्यक्ष स्वतः तुम्ही जाऊन आणि विद्यार्थ्यांसोबत जाऊन तिथे हा जो नौसेना दिनाच्या वतीने जे काय प्रात्यक्षिक करण्यात आलं ते आपण पाहिलं. काय आपली प्रतिक्रिया आहे? नमस्कार, मी लेफ्टनंट प्राध्यापक MR खोत, सिंधूर कॉलेज मालवण. दिनांक 4 डिसेंबर रोजी या ठिकाणी सन्माननीय पंतप्रधान येणार आहेत आणि त्यानिमित्तानं 4 तारखेला नौसेना दिन आहे आणि नौसेना दिनानिमित्त 30 तारीख, 1 तारीख आणि 2 तारीख त्याचबरोबर 3 तारीख असे रंगीत तालीम घेण्यात आली होती. यासाठी पहिला दिवस जो 30 तारखेचा होता तो NCC विद्यार्थ्यांसाठी ठेवलेला होता आणि त्यामध्ये 1000 विद्यार्थी आपल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामधून आलेले होते. या सर्वांची जबाबदारी माझ्याकडे दिली होती. याचे पाससुद्धा माझ्याकडे दिले होते जेणेकरून NCCच्या विद्यार्थ्यांना भविष्यात तो फायदा व्हावा, कारण तेच आर्मी आणि नेव्हीमध्ये एअरफोर्समध्ये जाणार आहेत आणि अशा विद्यार्थ्यांना हा नेव्हीचा जो डेमो आहे, युद्ध डेमो आहे, युद्ध प्रात्यक्षिक आहे, हे पाहायला मिळायला पाहिजे जेणेकरून ते
आणि त्याच्यासाठी NCC विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा फायदा आहे. आणि म्हणून मी संपूर्ण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी घेऊन त्या ठिकाणी 1000 विद्यार्थी उपस्थित करण्याचं काम जे मला कलेक्टर साहेब आणि माननीय तहसीलदार झालटे मॅडम यांनी माझ्यावरती जबाबदारी सोपवली होती, ती मी अत्यंत काळजीपूर्वक पार पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. एकूणच तुमच्यावर या नौदल दिनाचा NCCच्या विद्यार्थ्यांना कसा फायदा होणार आहे आणि काय त्यांनी पुढे भूमिका घ्यावी? आज ह्या समुद्राच्या काठानं जो नौसेना दिन साजरा होत आहे आणि सातत्यानं लढाऊ विमानं त्यानंतर लढाऊ नौका या ठिकाणी येत आहेत आणि त्यांचं प्रात्यक्षिक हे सगळं आपल्या सगळ्या NCC विद्यार्थ्यांना पाहायला मिळत आहे. आणि त्या सगळ्या NCC माझ्याकडे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3500 विद्यार्थी या ठिकाणी NCCला आहेत आणि त्या सर्व NCC विद्यार्थ्यांनी 1000 विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते. तेवढीच अलाउड केलं होतं, 1000 सीटाच होत्या, त्यामुळेच 1000 विद्यार्थी आपण आणलेले होते. मात्र भविष्यात या विद्यार्थ्यांना एक उर्मी मिळाली की आपण खरोखरच या सैन्य दलामध्ये प्रवेश करावा, अशी सगळ्या विद्यार्थ्यांच्याकडून सुद्धा मला प्रतिक्रिया आल्या. सर्व NOs असतील, जिल्ह्यातील लोक असतील, यांनी सर्वांनी मला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यांना सगळ्यांच्यामध्ये अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी निर्माण झाली. एकूणच तुम्ही आज तिथे विद्यार्थ्यांना घेऊन म्हणजे मालवणच्या सखा पाटील कॉलेज असतील किंवा अन्य विद्यार्थ्यांना घेऊन आपण नौसेना दिनाची ज्या ठिकाणी तारकर्लीमध्ये प्रात्यक्षिके होत आहेत ते प्रात्यक्षिक ते एकदम जवळून अनुभवतात. काय विद्यार्थ्यांची आणि आपली प्रतिक्रिया होती? खरोखरच हे एक चांगला क्षण आहे आणि हे कधी आपण TV वगैरे बघत असतो, फिल्ममध्ये बघत असतो, मात्र प्रत्यक्षात बघणं ही अत्यंत एक भाग्याची गोष्ट आहे. आणि ते भाग्य आमच्या NCCच्या सर्व कॅडेट्सना मिळालेलं आहे, सर्व NOना मिळालेलं आहे आणि सर्व मालवणवासियांना सुद्धा मिळालेलं आहे. खरोखर मी पाहताना अगदी ऊर भरून आला की आपला देश इतका मोठा आहे आणि आपल्या एवढ्या मोठ्या देशामध्ये अशा प्रकारचं युद्धाचे डेमो आणि आपल्याकडे ताकद काय आहे ही सगळ्या जगाला दाखवून द्यायची आहे. आणि यासाठी खरोखरच ही एक आनंदाची बाब आहे जेणेकरून हे मालवणमध्ये घडतं. एकूणच हा मालवणमध्ये नौसेना दिन हा साजरा होतोय. मालवणसह सिंधुदुर्गवासियांसाठी किंबहुना महाराष्ट्रासाठी हा अभिमानास्पद बाब आहे. काय एकंदरीत आपली प्रतिक्रिया आणि काय मालवणवासियांना आवाहन कराल, जिल्हावासियांना कराल? मी एक आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी किंवा एकूण महाराष्ट्रासाठी एक आनंदाची ही बातमी आहे की आपण शिवाजी महाराजांच्या किल्ल्याजवळ हा नौसेना दिन साजरा होतोय आणि मालवणमध्ये खास करून होतोय. हे एक महाराष्ट्राला अभिमान आहे की महाराष्ट्राची अभिमानास्पद बाब आहे. आपल्या राज्यात तो या ठिकाणी होत आहे, खरोखरच अभिमानाची बाब आहे. मात्र हा नौसेना दिन साजरा होत असताना सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणाने जे काही सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीनं आपण सगळ्या फॉलो कराव्यात आणि त्या पद्धतीनं जो दौरा आहे तो दौरा यशस्वीपणे पूर्ण करावा, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अडथळा होता कामा नये. ज्या काही सूचना नागरिकांसाठी असतील, ज्या काही सूचना सुरक्षा दलासाठी असतील, त्या सर्वांनी चांगल्या पद्धतीनं फॉलो कराव्यात आणि खरोखरच दौरा हा मी विनंती करतो. एकूणच आपण आता बघितलं तर MR खोत ज्यांनी हा NCCच्या विद्यार्थ्यांसाठी हा नौसेना दिनाचा जो कार्यक्रम आहे तो एकदम फायद्याचा आहे. जी काही सुरक्षा त्या ठिकाणी नौदलाच्या वतीने प्रात्यक्षिक सादर केली त्याचासुद्धा भविष्यात विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा नौसेना दिनाचा कार्यक्रम आहे हा खरोखरच फायदेशीर असल्याचे MR खोत यांनी म्हटलेलं आहे. एकूणच आपण पाहू शकतो या ठिकाणी पुन्हा की कशा प्रकारे पोलीस बंदोबस्त आहे तो. कार्यक्रमाचा प्रश्न त्यात तुमची भूमिका काय एकूणच हा आपण पाहतोय रस्त्याने कशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे. आज आणि उद्या हा असाच कडेकोट पोलीस बंदोबस्त हा तैनात असणार आहे आणि सुमारे 5000हून जास्त पोलीस फौजफाटा हा मालवणमध्ये तैनात करण्यात आलेला आहे. एकूणच या उद्या 4 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक महनीय व्यक्ती आहेत, त्यांच्या उपस्थितीत हा नौसेना दिन साजरा होत आहे. एकूणच या कार्यक्रमाबाबत उद्या त्यांची भूमिका तुमची सर काय असणार आहे, कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे, तुमच्याकडे काय भूमिका आहे? उद्या सकाळची माझी जी जबाबदारी आहे ती जे मुख्य स्टेज आहे त्या मुख्य स्टेजच्या उत्तरेकडील बाजू
माझ्याकडे दिलेलं आहे. माझ्याकडे 100 NCC कॅडेट्स आहेत आणि आम्ही उत्तर आणि दक्षिण दोन्हीकडच्या बाजू म्हणजे मुख्य स्टेज जे आहे पंतप्रधानांचं त्याच्या उत्तर बाजू आणि दक्षिण बाजू दोन्हीकडच्या बाजूला आम्ही बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्थित सामणार आहोत. त्याचबरोबर काही कुणाला काही मदत लागत असेल तर त्या ठिकाणी आम्ही मदतसुद्धा त्या ठिकाणी करणार आहोत. एकूणच माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या स्वागतासाठी आमचे सर्व NCC कॅडेट जे माझे आहेत ते आणि मी स्वतः आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. खरोखरच हा आमच्यासाठी अत्यंत भाग्याचा क्षण आहे आणि खरोखरच मला माननीय तहसीलदार मॅडम, कलेक्टर साहेब यांनी मला या कार्यक्रमामध्ये संधी दिली. मी त्यांचं खरोखर खूप आभार मानतो आणि सर्वांनी हा कार्यक्रम उद्याचा जो आहे तो सर्वांनी यशस्वी करावा. दौरा चांगल्या पद्धतीनं व्हावा, नौसेना दिन चांगल्या पद्धतीनं व्हावा आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करावं ही सर्वांना मी विनंती करतो. धन्यवाद सर. एकूणच या कार्यक्रमासाठी आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुद्धा जय्यत तयारी या निमित्ताने करण्यात आलेली आहे. सर्वसामान्यांसाठी नौसेना दिन पाहता यावा, प्रात्यक्षिके काय असतील ती सुद्धा पाहता यावीत यासाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहे. त्यामध्ये ST प्रशासनाने सज्ज झालेले आहे. जिल्हाभरातून STया या मालवणमध्ये दाखल होणार आहेत. त्यांची सोय आहे ती दांडी किनारी करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी भव्य अशी स्क्रीन लावून हा सोहळा पाहता यावा यासाठी प्रशासनाकडूनही तयारी करण्यात आलेली आहे आणि ST प्रशासनाने यासाठी सज्ज झालेले आहे. जिल्हाभरासह रत्नागिरीतूनही या निमित्ताने STने नियोजन केलेलं आहे. त्याप्रमाणे हजारो नागरिक आहेत हे या निमित्ताने मालवणात दाखल होतील आणि याची डोळा हा जो नौसेना दिनाचा क्षण आहे तो प्रात्यक्षिक आहेत ही पाहणार आहेत, अनुभव घेणार आहेत. त्यामुळे एकंदरीत नागरिकांनी सुद्धा याचा लाभ घ्यावा. मात्र येताना ज्येष्ठ नागरिक असतील किंवा लहान मुलं असतील यांना या ठिकाणी आणू नये अशा प्रकारचे जे आव्हान आहे ते सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. त्यामुळे हा जो या दांडी किनारी असेल किंवा समुद्र किनाऱ्यावर दांडी वायरी या ठिकाणी जी हा नौसेना दिन कार्यक्रम पाहण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी नाश्ता असेल, जेवण असेल अशी व्यवस्थासुद्धा नागरिकांसाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याचे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे नागरिकांनी येताना फक्त ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध जी माणसं आहेत त्यांना आणू नये अशा प्रकारचे जे आवाहन आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा मालवण शहर असेल आणि तारकर्लीमध्ये समुद्र किनाऱ्यावर नौदलाच्या वतीने आज पुन्हा एकदा जी प्रात्यक्षिके आहेत ती प्रात्यक्षिके आज सादर केली जाणार आहेत. सायंकाळी पुन्हा तसेच मालवण शहरामध्ये ज्या ठिकाणी अतिमहनीय व्यक्ती ही हेलिपॅडवर उतरणार आहेत हेलिकॉप्टरने त्या ठिकाणी तेथून जो त्यांचा राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर अतिमहनीय व्यक्ती यांचा वाहनांचा ताफा हा तारकर्लीच्या दिशेने नौसेना दिनानिमित्त रवाना होणार आहे. त्यामुळे एकूणच हा त्यांच्या मालवण जिल्हा पोलीस असेल, नौदल असेल यांच्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. कृष्णा डोलम, कोकणसाद लाईव्ह, मालवण. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसाद लाईव्हचं YouTube चॅनल.